सर्वजण, सर्व महिला इथे जमल्या आहेत, सर्व आपण कचरा वेचक जे आपण आपल्या कामाच्या निमित्ताने, रोजच्या कामाच्या निमित्ताने जे समाजाची आणि देशाची सेवा करताय, राष्ट्रनिर्माणाचं कार्य करताय, अशा सगळ्यांना सर्व जमलेले उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी संदीप राऊतचं मनापासून अभिनंदन करतो की खरंच आत्ता जे सगळ्यांनी सांगितलं त्यांची एकच वाणी होती की तुम्ही अतिशय वेगळे वेगळे उपक्रम, म्हणजे ही जी कल्पकता आहे ती नक्कीच साधारण नाही. कारण कल्पकता कशातनं निर्मित होती तर ती विचारातनं निर्मित होते. आणि जेव्हा आपण विचार हा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो, वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने करतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळे कल्पक विचार सुचतात आणि योग्य विचार यायला आपल्याला त्याची तशी एकंदरीत सामाजिक समज पाहिजे. त्यामुळं ही जी तुमच्यात सामाजिक समज आहे ही नक्कीच खूप मला असं वाटतं की म्हणजे त्याच्यात डेप्थ आहे की तुम्हाला एक खूप व्यापक अशी सामाजिक समज आहे. त्याच्यातनं तुमची जी काही विचाराची जडणघडण आहे त्याच्यातनं तुम्ही जी कृती करताय कल्पकतेने, त्याच्यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आणि खरंच म्हणजे आपण आपल्यामुळे आपलं शहर स्वच्छ आहे ह्याच्यापेक्षा मोठं राष्ट्रनिर्माणाचं कार्य काय. त्यामुळे तुम्ही खरंच सर्व पुणेकर हे तुमचे ऋणी आहेत की आपल्यामुळे हे आपलं पुणे शहर जे जागतिक शहर आहे त्याला स्वच्छ करण्याचं काम, त्याला स्वच्छ ठेवण्याचं कार्य हे आपण वर्षानुवर्ष करताय. त्यामुळे तुम्ही रोज राष्ट्रनिर्माणाचं कार्य करताय, त्यामुळे तुम्हाला वंदन करतो मी. आणि त्यामुळं मोदीजींच्या या सगळ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आम्हाला अभिमान वाटतो की आपल्यासारखे सेवक जे रोज समाजाची सेवा त्यांच्या कार्याच्या माध्यमातून करतायत, तुमच्याकडनं घेण्यासारखं आमच्याकडे जी काही तुम्ही ऊर्जा आम्हाला देता ती ऊर्जा आम्ही शब्दात कधी कधी व्यक्त नाही करू शकणार, पण तीच ऊर्जा ही भावनेतनं व्यक्त करायचं कार्यक्रम हा आत्ता संदीपजींनी आयोजित केला. आणि नक्कीच आपल्या आरोग्याची, म्हणजे तुम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेताय, आम्हीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समर्पित आहोत. ज्या पद्धतीने मला असं वाटतं की आपले जे काही शासकीय योजना असतील त्या योजनांमध्ये प्रायोरिटीनी आपल्या जे काही आरोग्यसेवक आहेत त्यांना कशा पद्धतीने त्याच्यात प्रायोरिटी मिळावी. कारण ज्या काही कंडिशन्समध्ये आपण काम करतात त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होणं, आजार होणं हे ह्याला जास्ती प्रॉबॅबिलिटी असते. त्यामुळं त्याच्यामध्ये शासन म्हणून अजून संवेदनशील विचार करून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी जे काही पूरक ठरेल अशा प्रकारच्या आपल्या काही सूचना असतील तर त्या आपण आमच्याकडे द्या, संदीपरावांकडे द्या आणि आम्ही त्या योग्य पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं नक्कीच आपल्यासाठी करून घेऊ ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि